आमदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुका गावभेट दौरा दिनांक 21 मार्च 2024 रोजी होता। पंढरपूर तालुक्यातील कवठाळे, शिरडोन, वाखरी, गादेगाव या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी गादेगाव येथे बोलताना त्या म्हणाल्या की गावभेट दौऱ्यातून मोदी सरकार विरोधात रोष दिसून येतोय। तसेच यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। आपल्या सगळ्यांची लढाई आहे। ही लोकशाही वाचवण्यासाठी, ही शेतकऱ्याचा आवाज वरपर्यंत पोहोचवण्यासाठी ही लढाई, आणि ही लढाई तुम्ही मानू अशी आशा मी बाळगते। आज तुमचं दर्शन झालं, विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं झालं। आज आरक्षणाचा कागद त्या ठिकाणी दाखवला। जेव्हा आरक्षणाबद्दल आम्ही उभे राहतो बोलायला, तेव्हा राहुल नार्वेकर म्हणतात की आता सहवाद तहकूब झाली, मग तुम्ही एक दिवसीय विधानसभा अधिवेशन घेणार, हे नाटक आहे। आता मी खरं तर विनंती करते की आपण सगळे एकाच बाजूला, कारण का आपल्याला आरक्षणाला समर्थन आहे। गावबंदी करून फायदा भाजपचा होतो। कसा होतो गावबंदी करून फायदा भाजपचा? कारण का भाजपला यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो। जर आम्हीच नाही आलो तर कोण येईल तुमच्या समोर? आणि म्हणून यांचं खोट्यावर पुन्हा एकदा लोक विश्वास ठेवतो। त्यांचा जो विश्वासघात आहे, ते एवढं खोटं सांगतात। वस्तुस्थिती तुमच्या समोर आम्ही नाही मांडली तर कोण मांडेल? आणि म्हणून गावबंदीचा फायदा भाजपला। जर खरं करायचं असेल तर घरबंदी करा, ते एकनाथ शिंदेची घरबंदी करा, ते देवेंद्र फडणवीसची घरबंदी करा, कारण का त्यांनी आपल्याला गाजर दाखवलं। आणि आरक्षण वगैरे काही मोदीजी स्वतः संसदेत बोलले, तुम्ही ऐकलं नाही आहे, कारण काही दाखवत नाही टीव्ही वाले तुम्हाला। मोदीजी स्वतः संसदेत बोलले की आरक्षण रद्द झालं पाहिजे, आणि म्हणून यांची घरबंदी करा, त्यांच्या विरोधात उभे राहा। गावबंदी करून फायदा त्यांना होतो। मी तुम्हाला आपलं तर समर्थन आहे, आपण एका बाजूचे आहोत। SITची चौकशी रद्द झाली पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीचे दाखले जे मिळत नाही ते मिळाले पाहिजे। आता मी प्रांतांशी त्या ठिकाणी बोलली, आपण एका बाजूने आहोत, आणि म्हणून समर्थन देत असताना मी आपल्याला विनंती करते की ह्या लोकांची, भाजपच्या लोकांची घरबंदी आपण सगळ्यांनी मिळून आता केली पाहिजे, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते। या येत्या निवडणुकीत खूप महत्त्वाची निवडणूक आहे। महाविकास आघाडी त्यांना कळलंय की महाविकास आघाडीचे खासदार आणि येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।